अंदाज देणारे. आता सध्या आपण कालही बघितलं होतं आणि आजही आपण बघूयात की अरबी समुद्राच्या या दिशेने आपण जर बघितलं तर आपल्याला कुठेही फारसं बाष्प किंवा पावसाचं अनुकूल वातावरण दिसत नाही. म्हणजे निरभ्र अशा प्रकारचा अरबी समुद्र दिसतोय. बंगालच्या उपसागरात मात्र मोठ्या प्रमाणात हालचाली दिसत आहेत. म्हणजे आता आपल्याला या वर्षीच्या सध्याच्या मान्सूनमध्ये तरी केवळ बंगालच्या उपसागराचा आधार आहे, कारण ज्या प्रमाणात अरबी समुद्रातून सिस्टम बनणं आवश्यक आहे किंवा वातावरण निर्माण होणं आवश्यक आहे ते होत नाही. आणि हा पूर्णपणे एल निनोचा प्रभाव आहे आणि प्रत्येक वर्षीच्या एल निनोच्या कालावधीमध्ये हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. या वर्षीचा अल निनो 1950 ते आज असं जवळपास 75 वर्षातला सर्वात स्ट्रॉंग अशा प्रकारचा अल निनो आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक जाणवण्याची शक्यता आहे. आपण महाराष्ट्राचं सीझनल वितरण जर बघितलं पावसाचं, तर धुळे नंदुरबारमध्ये अजून पावसाचा लवलेशी नाही. बाकी ठिकाणी जवळपास 80 ते 90% पावसाची घट येलो विभागामध्ये दाखवलेली आहे. तर ज्या ठिकाणी आपल्याला रेड अशा प्रकारचा प्रभाव दाखवलेला आहे, तर त्या ठिकाणी जवळपास 50% घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात स्पष्टपणे 70 ते 80% 15 जूनपर्यंत पावसाची घट आहे. वेगवेगळ्या मॉडेलचा आधार घेऊन कशा पद्धतीने आपल्याला पावसाचा अंदाज मिळू शकतो का, याचा आपण प्रयत्न करतो. सध्या या आठवड्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण या ठिकाणी श्रीलंकेच्या दरम्यान अरबी समुद्रात आणि भारताच्या किंवा खास करून महाराष्ट्राच्या दक्षिणेला तयार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा आठवड्याभराचा म्हणजेच 22 जूनपर्यंतचा अंदाज आहे आणि खरं पावसाळी वातावरण 22 जून नंतर होणार आहे. आपण जर थोडं आठवडाभर पुढे सरकलो तर आपल्याला मग वातावरण बदलताना दिसतं, कारण दोन्ही समुद्रामध्ये सिस्टम बनत आहेत आणि या सिस्टमला तयार होणारी ट्रफ ही महाराष्ट्रात पाऊस देऊ शकते असा अंदाज आहे. त्यानंतर आपण जर आणखी एक आठवडा पुढे सरकलो म्हणजे साधारण हा अंदाज 29 जून ते 6 जुलैपर्यंतचा आहे. महाराष्ट्रात सर्वदूर मुबलक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला हे अंदाज महत्त्वाचे आहेत. आपण आणखी एक आठवडा जरी पुढे सरकलो तर मग पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस कमी होतो आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसात जोर वाढतो. तर साधारणपणे हा अंदाज कधीपर्यंतचा आहे, तर 6 जुलै ते 13 जुलैपर्यंतचा आहे आणि त्यानंतर मात्र हा पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. तर हे कुठल्याही एका मॉडेलवर निर्भर राहून आपल्याला चालणार नाही यावर्षी. आज 16 जून आहे, अर्धा जून संपलेला आहे. अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्या परिस्थितीमध्ये वाऱ्यांची स्थिती आपल्याला बघणं आवश्यक आहे आणि मान्सूनला रोखून धरण्याचं काम जे पश्चिमी वारे आहेत या भागातून भूभागावर येणारी या पद्धतीने वाऱ्यांचा प्रभाव आहे. या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे आणि आपण जर प्रत्यक्ष मान्सून वारे जर बघितले तर या पद्धतीने या दिशेने निघून जात आहेत. म्हणजे ते भारताच्या दिशेने टर्न होत नाही आहेत आणि मग तुम्ही प्रत्यक्ष प्रवाह जर बघितला वाऱ्यांचा तर या पद्धतीचा आहे आणि मग त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये मान्सून पुढे सरकत नाही आहे. या वाऱ्यांमध्ये पहिली सुधारणा आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिसते ती 22 तारखेला, कारण मान्सूनचे वारे या पद्धतीने सरकत आहेत. या ठिकाणी आर्द्रता वाढते आणि मग पर्यायाने येणारे वारे हे पावसाची निर्मिती करू शकतील असा अंदाज आहे. 23 तारखेला देखील या वाऱ्यांचं प्रमाण अशा पद्धतीने हे वारे येऊन भूभागावर प्रत्यक्षात प्रवेश करतायत. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं वातावरण 22 नंतर सुरू होऊ शकतं. 24 तारखेला देखील आपल्याला वाऱ्यांची स्थिती बऱ्याच अंशाने बदलताना दिसते. आपण जर प्रत्यक्ष पावसाळी परिस्थिती बघितली तर या ठिकाणी एक
ट्रप तयार होते, हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. अजून कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता नाही, GFS मॉडेलनुसार. या पावसाच्या प्रमाणात विदर्भाच्या बाजूने तयार होणाऱ्या थोडं प्रमाण वाढण्याची शक्यता 17 तारखेला. 18 तारखेलाही हे प्रमाण थोडं वाढतंय. 19 तारखेला देखील या प्रमाणात थोडी वाढ या भागातून होण्याची शक्यता आहे. एक WD सक्रिय राहणार आहे. आपण बघितलं या भागात आपल्याला पावसाळी वातावरण दिसते 20 तारखेला. म्हणजे अजूनही मान्सून पुढे सरकण्यास फारच अनुकूल वातावरण नाही. म्हणजे जवळपास असं दिसतंय की 20-21 तारखेपर्यंत वातावरण साधारण राहील, परंतु इथे बाष्प वाढताना दिसते आणि हा WD वातावरण बदल घडून आणेल. कोरडे वारे हे मॉइश्चरने भरतील आणि आर्द्रतायुक्त होतील. पर्यायाने पाऊस वाढेल. ही आर्द्रता अरबी समुद्रात वाढते. या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढते. बंगालच्या उपसागरामधली आर्द्रता वाढते. त्यामुळे वातावरणात 22 तारखेला बदल जाणवतोय. आपण 23लाही बघतो की वातावरणीय बदलाला अनुकूल वातावरण आहे. यापूर्वी आपण GFS मॉडेलचा अंदाज बघितला. आता आपण बघणार आहोत ECMW मॉडेलचा अंदाज. आणि आज अकोला अमरावतीच्या उत्तरेला मॉडेलने पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे. थोडी ढगाळ परिस्थिती कोकणात वाढताना दाखवली आहे. 17 तारखेला विशेष वातावरणात सुधारणा नसली तरी कोकण किनारपट्टीत ढगाळ परिस्थिती 17ला वाढू शकते. 18 तारखेला विदर्भात पावसाळी प्रमाणात वाढ होऊ शकते. 19 तारखेला देखील विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल आणि थोडं आपल्याला वातावरणात सुधारणा ही उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने दिसते. खरा बदल 20 तारखेपासूनच सुरू होतो. विदर्भामधील पावसाचं प्रमाण हे अधिक वाढेल. यामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल आणि कोकणामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार व्हायला सुरुवात होईल. 21 तारखेलाच कोकण किनारपट्टीला म्हणजेच अरबी समुद्राच्या दिशेने वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि विदर्भातील वातावरण आणखी प्रभावी बनण्याची शक्यता आहे. आपण सांगितल्याप्रमाणे 22 तारीख हा हवामान बदलाचा पहिला दिवस आहे. महाराष्ट्रामध्ये वातावरण बनेल आणि मान्सूनच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढतील. 23 तारखेला हे वातावरण महाराष्ट्रासाठी अतिशय बदललेलं असेल. कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अतिशय वेगळं वातावरण तयार होईल, जे पावसास अतिशय पोषक असेल. पेरणीयोग्य पावसासाठीचे दिवस येतील. 24 तारखेला आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ अतिशय चांगलं वातावरण. मराठवाड्यामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्राची जी चिंता होती आपली ती सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. 25 तारखेला सुद्धा खूप मोठं परिवर्तन आपल्याला बघायला मिळेल. 26 तारखेला आपल्याला परिणाम दिसतील हवामानातले. एक गोष्ट आपल्याला सातत्याने जाणवते, अकोला असेल, बुलढाणा असेल, जळगाव असेल, हा जो पट्टा आहे हा कमी पावसाचा राहतोय. 27 तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून हा जो संपूर्ण भाग आहे, म्हणजे अगदी या भागात तर मुसळधार पाऊस आहे, परंतु या सर्व भागामध्ये आपल्याला अतिशय चांगलं वातावरण दिसतंय. मग यामध्ये सुटतो फक्त जळगाव, अकोला आणि बुलढाणा. 28 तारखेला या वातावरणात वाढच होते. 29 तारखेला देखील अतिशय परिणाम पोषक आहेत आणि आपल्याला विशेष म्हणजे दोन्ही समुद्रांमध्ये होणारा बदल आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आता हा 30 तारखेपर्यंत अंदाज पोहोचला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगला पेरणीयोग्य पाऊस होणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला या वातावरणात शेती जूनची सरासरी कव्हर होईल एवढा पाऊस दिसतोय. त्यामुळे आपण या वातावरणाची प्रतीक्षा करणार आहोत, वाट बघणार आहोत. कारण शेवटी निसर्ग आहे. अंदाज बदलत आहेत. मॉडेलचे अंदाज 50%च कव्हर होत आहेत. बघूयात काय काय घडतंय.
आणि हे वर्ष जसं दुष्काळासाठी संकेत देणारं आहे, तसं अतिवृष्टीलाही काही भागात संकेत देणारं आहे, हे लक्षात ठेवा. आपण या ठिकाणी बघतो की तशी फार सुधारणा हवामानात झालेली नाही, परंतु अपवादात्मक आपल्याला या ठिकाणी थोडी सुधारणा काल आहे असं जाणवलं होतं, परंतु ती आधी एक दिवस झालेली आहे. आणि पुढे मात्र आता थोडं 22 तारखेपर्यंत फार खास वातावरण नाही. थोडीफार सुधारणा होऊ शकते. आपला अंदाज 30 तारखेपर्यंतचा आहे आणि 30 तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यात 22 तारखेपासून कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कालच्या तुलनेत आज अतिशय मोठी सुधारणा आपल्याला बघायला मिळते. म्हणजे अगदी जो प्रश्न नंदुरबार, धुळे, जळगावचा आहे तो सुद्धा सुटण्याची शक्यता आहे. म्हणजे फार कमी पाऊस या ठिकाणी सुद्धा नाही. मराठवाड्यामध्ये जी काही चिंता आहे ती सुटणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि खास करून कोकण आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पावसाचे संकेत आहे. आणि जूनची सरासरी जवळपास आता 70-80% कमी घट आहे. ती सगळी भरून निघण्याची शक्यता आहे. म्हणजे 90% आपल्याला पाऊस जून देऊ शकतो असं दिसतंय. त्यात हे CMWF मॉडेल आहे. आज थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते. विदर्भामध्ये थोडं वातावरण आहे. 16 तारखेला फारसं वातावरण नाही, परंतु 17ला थोडं उत्तर महाराष्ट्र, अमरावती, अकोल्याच्या काही बाजूने, सातारा, कोल्हापूरच्या भागात थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे. 18 तारखेपासून थोडा बदल आपल्याला दिसतोय आणि थोडं नंदुरबार, धुळे, जळगावच्या दिशेने वातावरण बनतंय. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागात थोडं वातावरण गडचिरोलीपर्यंत बनतंय. तो 19 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबारच्या वगैरे भागात वातावरण बदलतंय आणि पूर्व विदर्भाच्या थोडं गडचिरोली आणि या भागात वातावरण आहे 19 तारखेला. 19 तारखेपर्यंत फार सुधारणा नाही आहे, परंतु